समजा एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे, पण सरकारी दफ्तरात तिच्या जन्माची नोंदच नाही. हे एखाद्या डिटेक्टिव्ह कथेसारखं वाटतंय ना? हो, अगदी. आज आपण याच कायदेशीर शोधाचा माग काढणार आहोत. आपल्याकडे या तपासासाठी 2 महत्त्वाचे नकाशे आहेत. एक आहे जुना 1969 सालचा जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, जो या सगळ्याचा मूळ पाया आहे. बरोबर. आणि दुसरा आहे अगदी नवीन महाराष्ट्र शासनाचा 2024चा एक शासन निर्णय, जो या शोधाचे नियम अधिक स्पष्ट करतो, विशेषतः जेव्हा नोंदणीला खूप उशीर झालेला असतो. चला तर मग या गुंतागुंतीच्या प्रकरणात जरा खोलात शिरूया. तुम्ही सुरुवातच खूप छान केली आहे, कारण ही खरंच एका डिटेक्टिव्ह कथेपेक्षा कमी नाहीये. खराच. हो, इथे गुन्हा नाही, पण एका व्यक्तीला तिची कायदेशीर ओळख मिळवून द्यायची आहे. 1969चा कायदा हे एक मोठं स्वप्न घेऊन आला होता की देशातील प्रत्येक व्यक्तीची नोंद व्हावी. महत्त्वास नेताना अनेक अडचणी आल्या आणि त्याच अडचणींवर मात करण्यासाठी हा 2024चा शासन निर्णय महत्त्वाचा ठरतो. तो फक्त नियम सांगत नाही, तर उशिरा नोंदणीच्या प्रकरणांमध्ये निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याला एका न्यायाधीशासारखे अर्धन्यायिक अधिकार देतो. म्हणजे आता हा निव्वळ कागदी खेळ राहिलेला नाही. अर्धन्यायिक अधिकार हा शब्द खूप मोठा वाटतोय, पण त्यावर येण्याआधी आपण त्या जुन्या नकाशाकडे म्हणजे 1969च्या कायद्याकडे वळूया. हो, नक्कीच. त्याचं मूळ स्वप्न काय होतं? देशासाठी असा एकच कायदा का गरजेचा होता? त्या काळात म्हणजे स्वातंत्र्यानंतर 2 दशकाने भारताला विकासाचं नियोजन करायचं होतं. आरोग्य सुविधा कुठे वाढवायच्या, शाळा कुठे उघडायच्या, योजना कोणासाठी बनवायच्या. अच्छा. या सगळ्यासाठी सगळ्यात महत्वाचा होता डेटा, आकडेवारी. हो, आकडेवारी. देशाची लोकसंख्या किती आहे, जन्मदर काय आहे, मृत्यूदर काय आहे याची अचूक माहिती ही आकडेवारी गोळा करण्यासाठीच हा कायदा आणला गेला. हो. त्यांनी एक राष्ट्रीय रचना तयार केली. राष्ट्रीय स्तरावर रजिस्ट्रार जनरल, राज्यात मुख्य निबंधक, जिल्ह्यात जिल्हा निबंधक आणि मग गाव किंवा शहरात स्थानिक निबंधक. अगदी बरोबर. म्हणजे राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत एक साखळी तयार केली गेली. पण ही साखळी तेव्हाच काम करेल जेव्हा तिला माहितीचा पुरवठा होईल. बरोबर आहे. तर ही माहिती वेळेत देण्याची पहिली जबाबदारी नक्की कोणावर टाकली होती या कायद्याने? कायदा याबाबत खूप स्पष्ट होता. घरात जन्म किंवा मृत्यू झाल्यास कुटुंब प्रमुखाची जबाबदारी, रुग्णालयात झाल्यास तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची, तुरुंगातल्या घटनेसाठी तुरुंग अधिकाऱ्याची आणि अगदीच निर्जन ठिकाणी काही घडल्यास मग स्थानिक पोलीस किंवा गाव प्रमुख. हो, उद्देश हा होता की प्रत्येक घटनेची नोंद 21 दिवसांच्या आत व्हावी. पण हे ध्येय कागदावर जितकं सोपं वाटत होतं तितकं वास्तवात नव्हतं. अगदी. कारण हे ध्येय पूर्ण झालं नाही, म्हणूनच आज आपल्याला 2024च्या शासन निर्णयावर बोलायची वेळ आली आहे. मग 1969च्या कायद्याची अंमलबजावणी करताना नेमकं काय चुकलं? अनेक गोष्टी होत्या. आता विचार करा, तेव्हा आजच्यासारखं तंत्रज्ञान नव्हतं. बरोबर. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचायला साधनं नव्हती. लोकांमध्ये शिक्षणाचा आणि नोंदणीच्या महत्वाबाबत जागरूकतेचा अभाव होता. लोकांना वाटतच नसेल की हे महत्वाचं आहे. नाहीच. अनेकांना वाटायचं आपल्या बाळ जन्माला आलं हे आपल्याला माहित आहे, सरकारला कळून काय होणार. त्यामुळे वेळेवर नोंदणी हे ध्येय अनेक ठिकाणी कागदावरच राहिलं आणि हळूहळू नोंदणी न झालेल्या लोकांचा एक मोठा डोंगर उभा राहिला. बापरे. याच डोंगराला सपाट करण्याचा एक सुव्यवस्थित प्रयत्न म्हणजे हा 2024चा शासन निर्णय. हा मुद्दा आता स्पष्ट झाला. म्हणजे जेव्हा नोंदणीला 1 वर्षापेक्षा जास्त उशीर होतो तेव्हा प्रकरण साधं राहत नाही, ते त्या डोंगराचा भाग बनतं. हो. तुम्ही सुरुवातीला अर्धन्यायिक प्रक्रियेचा उल्लेख केला होता. त्याचा नेमका अर्थ काय? बरोबर. जेव्हा विलंब 1 वर्ष ओलांडतो तेव्हा प्रकरण निबंधकाच्या हातातून जाऊन जिल्हा किंवा उपजिल्हा दंडाधिकाऱ्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जातं. अच्छा. अर्धन्यायिक म्हणजे या अधिकाऱ्याची भूमिका फक्त कागदपत्र तपासून शिक्का मारण्यापुरती मर्यादित नाही. तो एका न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरतो. थांबा, म्हणजे तो अधिकारी एका कोर्टासारखं काम करतो? अगदी तसंच. तो दोन्ही बाजू ऐकून घेतो, सादर केलेल्या पुराव्यांची सत्यता पडताळतो, साक्षीदारांची तपासणी करू शकतो आणि मगच आपला निर्णय देतो. अरे वा. याचा अर्थ काय? म्हणजे त्या अधिकाऱ्याचा निर्णय हा केवळ एक प्रशासकीय शिक्का नाही, तो एक कायदेशीर निकाल आहे. अच्छा. त्याला आव्हान द्यायचं असेल तर थेट न्यायालयात जावं लागू शकतं. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला एक कायदेशीर वजन आणि गांभीर्य प्राप्त होतं. हे खूपच महत्वाचं आहे.
समजा 40 वर्षांपूर्वी गावात जन्मलेल्या एखाद्या व्यक्तीची नोंदणीच झालेली नाही. हां. आज त्यांना पासपोर्टसाठी किंवा वारसा हक्कासाठी जन्मदाखल्याची गरज आहे. तर या नवीन नियमानुसार त्यांना आता काय करावं लागेल? ही प्रक्रिया कशी सुरू होते? सर्वप्रथम त्या व्यक्तीला एका विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. अधिकारी सर्वात आधी हे तपासतात की अर्जदार हा स्थानिक रहिवासी आहे की नाही. ठीक आहे. त्यानंतर सुरू होतो पुराव्यांचा खेळ. अधिकाऱ्याला हे सिद्ध करायचं असतं की ही व्यक्ती खरोखरच अस्तित्वात आहे आणि तिचा जन्म याच तारखेला याच ठिकाणी झाला होता. आणि त्यासाठी मग पुरावे लागतात. हो, यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पुराव्यांची गरज लागते. म्हणजे आता अर्जदाराला पुराव्यांचा एक मोठा गठ्ठाच सादर करावा लागत असणार. मला वाटतं यात शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तर नक्कीच असेल. अगदी बरोबर. शैक्षणिक पुरावे हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण त्यासोबतच अर्जदार तिथे राहत होता हे सिद्ध करण्यासाठी मालमत्ता कराची पावती, वीज बिल किंवा पाणीपट्टी यांसारखे रहिवासी पुरावेही लागतात. अच्छा, म्हणजे रहिवासी पुरावे पण. हो. मग येतो ओळखपत्रांचा तिसरा गट, ज्यात पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र अशा सरकारी ओळखपत्रांचा समावेश होतो. आणि चौथा म्हणजे कौटुंबिक पुरावे, जसे की आईवडिलांचे विवाह प्रमाणपत्र किंवा भावंडांचे जन्मदाखले. यात एक गंमत आहे. शासन शैक्षणिक पुरावे, रहिवासी पुरावे, ओळखपत्र असे वेगवेगळे गट का करते? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. धन्यवाद. कारण यातून ते एका व्यक्तीच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांना क्रॉस व्हेरीफाय करत आहेत. अच्छा. तुमची शाळा तुमच्या लहानपणाची साक्षीदार आहे, तुमचं वीज बिल तुमच्या वास्तव्याचं आणि तुमचं पासपोर्ट तुमच्या राष्ट्रीय ओळखीचं. म्हणजे एकाच वेळी अनेक ठिकाणांहून खात्री करून घ्यायची. हो, हे म्हणजे एकाच गोष्टीसाठी वेगवेगळ्या कोणातून पुरावे गोळा करण्यासारखं आहे, जेणेकरून फसवणुकीला जागाच उरणार नाही. प्रत्येक पुरावा हा कथेचा एक तुकडा जोडतो. पण या शासन निर्णयात एक गोष्ट वाचून मी थोडा गोंधळलो. कोणती? त्यात उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन म्हटलं आहे की आधार कार्ड, पासपोर्ट किंवा शाळा सोडल्याचा दाखला जन्मतारखेचा अंतिम पुरावा मानला जाणार नाहीये. हे कसं शक्य आहे? आपण तर याच कागदपत्रांवर अवलंबून असतो. हो, आणि हा या संपूर्ण प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा आणि तितकाच रंजक नियम आहे. तो का? याचं कारण असं की ही कागदपत्र दुय्यम म्हणजे सेकंडरी पुरावे आहेत. दुय्यम? हो, हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एका मित्राला विचारलं की कालच्या मॅचचा स्कोर काय होता. तो तुम्हाला स्कोर सांगेल, पण तो त्याचा प्राथमिक स्रोत नाही. बरोबर. त्याने तो स्कोर कुठेतरी टीव्हीवर किंवा वेबसाईटवर पाहिला आहे, पत्रावरून घेतलेली असते. अच्छा. अधिकाऱ्याला त्या मूळ स्रोतापर्यंत पोहोचायचं असतं. वाह, ही उपमा उत्तम आहे. म्हणजे अधिकाऱ्याला फक्त स्कोर नाही तर स्कोर कार्डच बघायचं आहे. अगदी तसंच. मग जर ही कागदपत्र अंतिम पुरावा नाहीत तर अधिकारी निर्णय कसा घेतो? अधिकारी कोणत्याही एका पुराव्यावर अवलंबून राहत नाही. तो सादर केलेल्या सर्व पुराव्यांचा एकत्रित विचार करतो. त्याला सगळ्या पुराव्यांमध्ये एक सुसंगती दिसायला हवी. याशिवाय अर्जदाराला एका स्वघोषणा पत्रासोबत 2 स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांची स्वाक्षरी घ्यावी लागते. हे नागरिक पोलीस पाटील, सरपंच किंवा राजपत्रित अधिकारी असू शकतात. म्हणजे एक प्रकारे सामाजिक पुष्टी पण लागते. हो, यामुळे अर्जाला एक सामाजिक पुष्टी मिळते. पण समजा एखाद्या अतिशय गरीब, वयस्कर व्यक्तीकडे यापैकी काहीच नसेल तर? विशेषतः जुन्या पिढीतील व्यक्ती ज्यांनी कधी वाहन चालवलंच नाही किंवा ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही, त्यांच्यासाठी काय पर्याय आहे? हा एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आहे आणि शासन निर्णयात याचीही दखल घेतली आहे. अशा प्रकरणांमध्ये अधिकाऱ्याला अधिक लवचिक भूमिका घ्यावी लागते. म्हणजे? तेव्हा रक्ताच्या नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र, लसीकरणा कार्ड किंवा अगदी स्थानिक चौकशी अहवाल, ज्याला पंचनामा म्हणतात, याला खूप महत्त्व प्राप्त होतं. पंचनामा? हो, तलाठी किंवा ग्रामसेवक गावात जाऊन चौकशी करतात, जुन्या लोकांना विचारतात आणि त्या आधारे एक अहवाल तयार करतात. अशा प्रकरणांमध्ये मानवी साक्षी आणि स्थानिक पातळीवरील तपास महत्त्वाचा ठरतो. या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की फसवणूक टाळण्यावर प्रचंड भर दिला गेला आहे. अगदी. ही प्रक्रिया इतकी कडक का केलीये? जन्मदाखल्याचा गैरवापर कसा होऊ शकतो? कारण जन्म-मृत्यूचा दाखला हा केवळ एक कागद नाही, तो एका व्यक्तीच्या कायदेशीर अस्तित्वाचा पाया आहे. त्याचा वापर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी, वारसा हक्क आणि मालमत्तेच्या मालकीसाठी, सरकारी नोकरी किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी होतो.
चुकीच्या व्यक्तीला किंवा अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावे दाखला दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. घुसखोरी, मालमत्तेचे वाद किंवा सरकारी योजनांमध्ये घोटाळे होऊ शकतात. आणि म्हणूनच कागदपत्रांच्या पडताळणीची पण यात तरतूद असणारच. नक्कीच. जर सादर केलेल्या एखाद्या कागदपत्रावर, समजा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर, अधिकाऱ्याला शंका आली तर तो थेट त्या शाळेकडे किंवा शिक्षण मंडळाकडे 15 दिवसात अभिप्राय मागवू शकतो. अच्छा. हां, यामुळे बनावट कागदपत्र सादर करण्याला मोठा आळा बसतो. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एका किल्ल्यासारखी आहे, जिथे प्रत्येक दरवाज्यावर कडक पहारा आहे. आणि जर कोणी खोटी कागदपत्र देऊन या किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न केला तर मग काय? इथे शासन खूपच कडक आहे का? हो, इथे शासन खूपच कडक आहे. शासन निर्णयात स्पष्ट म्हटलं आहे की जर अर्जदाराने खोटे किंवा बनावट पुरावे सादर केल्याचं उघड झालं तर त्याचा अर्ज फक्त फेटाळला जात नाही, तर अशा व्यक्तीवर भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी कारवाई केली जाते. म्हणजे तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. हो, त्यामुळे हा संदेश अगदी स्पष्ट आहे. ही प्रक्रिया प्रामाणिक नागरिकांच्या मदतीसाठी आहे, फसवणूक करणाऱ्यांसाठी नाही. तर आज आपण 1969च्या एका राष्ट्रीय स्वप्नापासून ते 2024च्या एका अत्यंत सविस्तर आणि कठोर कायदेशीर प्रक्रियेपर्यंतचा प्रवास पाहिला. एक साधी वाटणारी जन्म-मृत्यूची नोंदणी, विशेषतः उशिरा झाल्यास किती गुंतागुंतीची आणि महत्त्वपूर्ण असू शकते हे यातून स्पष्ट झालं. बरोबर. या नवीन शासन निर्णयामुळे त्या लोकांना नक्कीच एक स्पष्ट मार्ग मिळाला आहे जे अनेक वर्षांपासून आपल्याच अस्तित्वाचा पुरावा शोधत होते. अगदी बरोबर. आणि या संपूर्ण चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न पुढे येतो. कोणता? ही सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया आज अस्तित्वात आहे कारण मूळ नोंदणी वेळेवर झाली नाही. हो, हे खरं आहे. आपण अशा काळात आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या बोटांच्या टोकावर आहे. मग भविष्यात अशी एखादी प्रणाली विकसित होऊ शकते का जिथे रुग्णालयात बाळाचा जन्म होताच किंवा एखाद्या मृत्यूची नोंद होताच त्याची माहिती थेट सरकारी प्रणालीशी जोडली जाईल. हो,